त्या IPL लोकमतमध्ये बडे मुद्दे काय त्याचे लोकांना आकर्षण आहे आणि बडे मुद्द्यावरचा बडा माणूस आज आपल्या व्यासपीठावर आहे. मगाशी कोकणे सरांनी फार भारी सांगितलं, हे लहान मुलं आहे यांचा सन्मान तुमच्या हस्ते होणार, ते चर्चा करणार विलाजी बडे कोण. आता इथे सगळे बसलेले या व्यासपीठावरती दोन माणसं अशी आहेत की इथे बसलेले तुम्ही महाराष्ट्र काय चाललंय हे लोकांना दाखवताय आणि या खालचे महाराष्ट्रात काय घडतंय यांना कळतंय. त्यांचं ग्राउंड जे आहे, आता हे इथे काही तुमचे पत्रकार आहे, तुमचा कार्यक्रम एवढा अफाट आहे की त्याच्यावरती तुम्ही काय बोलता त्याच्यावरची आमची लोक पुढे चर्चा करत असतात. तुम्ही काय बोलताय घेऊन बोलताय अंकुश भाऊ, आज तुम्ही कुठल्या विषयावर चर्चा करणार आणि मग त्या विषयावरती आमची गावागावामध्ये डिबेट होत असते, चर्चा होत असते. तिथे बडेच असं असं बोलल्या, त्या कार्यक्रमाला असं असं झालं नाही, मग असंच असेल. त्यामुळं कदाचित तुम्हाला त्याचा अंदाज असा आहे की तुम्ही जे बोलता त्याचा महाराष्ट्रामध्ये किती इफेक्ट होतोय, तुम्ही जी भूमिका घेताय त्याचा महाराष्ट्रामध्ये किती इफेक्ट होतोय. ती पॉझिटिव्ह असू नाहीतर निगेटिव्ह असू, तुम्ही जे करताय लोक आज आयडॉल म्हणून तुमच्याकडे बघतायत. एक काळ असा होता, तिथे सगळे पत्रकार आहे, मी काय एवढा मोठा कार्यकर्ता नाही, एक तरुण कार्यकर्ता आहे, बाजार समिती सभापती आहे, तर निखिल वागळे देखील एक स्टार होते. काही काळ महाराष्ट्रामध्ये निखिल वागळे बोलले तर म्हणायचे नाही असंच काही करणार. सध्याच्या स्टारमध्ये तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे पुढ्या तुमचं मनपूर्वक या नगरीमध्ये मी स्वागत करतो. आमच्या पदवीधर शिक्षक संघटनेला खऱ्या अर्थानं केंद्रप्रमुख संघटना असेल, महिला आघाडी असेल, एक उत्तम सोहळा गुणवंतांचा सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आल्यापासून आज तुम्ही या कार्यक्रमाचं अट्रॅक्शन आहे. बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सगळे राजकीय चळवळीचे कार्यकर्ते, मी सर्व पक्ष आघाडीचा इथला नेता आहे, सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन मी सभापती झालोय, अंकुश वगैरे आम्ही सगळे बरोबर राजकारणामध्ये त्या शिक्षक संघटना आहे. तर एक गोष्ट आहे अशा की ही जी शिक्षक आहेत हे त्यांचं जे ग्राउंड आहे यांच्या इतकं ग्राउंड एखाद्या राजकीय समीक्षकाला देखील कळणार नाही, एवढं ग्राउंड डेव्हलप करण्यात हे फार भारी आहे. तो महिला असू दे काय कुठं चाललंय आणि नेमकेपणाने कल काय. त्यामुळं बडेसाहेब इथले आमच्या तालुक्यातले सगळे पत्रकार आहेत, त्यांची मैत्री ही शिक्षकांची जास्ती आहे. सोनमसाहेब बरोबर आहे का बरोबर आहे की कुठं काय चाललंय हे सगळं अतिशय नेमकेपणाने त्या ठिकाणी कळतंय. आणि सुदैव मगाशी कोकणे साहेबांनी सांगितलं की बाबा या तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आता कोकणे साहेबांनी देखील हलका बरोबर फिरवला. सुरेश वगैरेंच्या बसून, अण्णांच्या बसून, आपल्या बाबाजी काळांच्या बसून त्यांनी म्हटलं या तालुक्यात काय नको, आपले सगळे चांगले आहेत. त्यामुळे माझ्यापर्यंत हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. हे शिक्षक किंवा बुद्धिवादी जीव आहे, हा जो हुशार आहे, हे यांचं वैशिष्ट्य आहे. सगळ्यांना जे येतील सगळ्यांना वाटणार की हे सगळे आपल्या बरोबर आहेत. आता हे कुणाच्या वर हे काय माहिती नाही, परंतु एक गोष्ट आहे, ही सगळी या लोकांची भूमिका आहे काय की प्रामाणिकता काय, सत्यता काय आणि न्यायप्रिय काय यांच्यावर ही लोक शेवटच्या यांच्या पारड्यामध्ये ही लोक त्या ठिकाणी आपलं मत त्या ठिकाणी टाकत असतात. हा आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. पण तुम्ही मला बडे सर की ही पिढी, हे शिक्षक किंवा आजचा सन्मान सोहळा समाजामध्ये आजही असा एक वर्ग आहे की हा फार जागृत आहे आणि तो दिशादर्शक आहे. आज आमच्या आता ही तरुण मुलं आहे, त्यांचा सन्मान तुमच्या हस्ते होईल. त्यांना एक आयुष्यामध्ये घडून राहिला, अरे रोज ज्यांच्या हस्ते माझा सन्मान झाला ते मला टीव्हीवरती देखील दिसतात. मग अशी कोकणे सरने सांगितलं बरोबर, एखादा मुलगा ते तुमच्याकडनं इन्स्पायर होईल, तुमच्याकडनं एखादी गोष्ट घेईल, त्याला फार भारी वाटेल, अजून कुठल्या तरी आयुष्यामध्ये कुठल्या तरी क्षेत्रामध्ये जाईल. जसं विश्वास तांबरे पाटलांचं पुस्तक वाचून महाराष्ट्रामध्ये अनेक आयोजन त्या ठिकाणी तयार झाले. कदाचित तुमच्याकडे बघून आमच्याकडे एखादी अँकर होईल, आमची एखादी भगिनी, एखादा पोरगा काहीतरी होईल, तिथं टायवी घालून 2-3 कोण आहे लेझर घातलं मी, त्यांनी त्यांची वाटचाल त्या दिशेने, ते चांगली गोष्ट आहे. आणि मी तर तुम्हाला विशेष धन्यवाद अशासाठी देईन, हा कार्यक्रम किंवा हे सगळं स्वरूप मला माहिती आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे, परंतु आज मी तिला महाराष्ट्राचं राजकारण, देशाचं राजकारण कुठे चाललंय हे काही मला माहिती नाही,
परंतु एक गोष्ट आहे की तिसरा डोळा जो आहे आमच्या दृष्टीने समाजाच्या दृष्टीने जे माध्यम आहे की तो विश्वास तुमच्यावरती आहे. कशासाठी की कुठल्या गोष्टीमध्ये तारतम्य काय, त्याची बाजू काय आणि न्याय काय हे महाराष्ट्राला दाखवण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय. अधिक वेळ मी आपल्या सगळ्यांचा घेणार नाही. आमच्या तालुक्यातल्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करेल, कौतुक करेल की वेगवेगळे सोहळे जरी कोकणे साहेब होत असले परंतु सोहळे होतात हे महत्वाचं आहे, कार्यक्रम होतात हे महत्वाचं आहे. आणि ह्या विद्यार्थ्यांना एक तालुका पातळीवरचा गुणवंत सोहळा आपल्या शुभप्रसंगी या ठिकाणी संपन्न होत आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या कार्यक्रमाला मनापासून सगळ्यांच्या शुभेच्छा देत असताना एक गोष्ट आहे की मी सभापती आहे, माझ्याकडे शेतकऱ्यांची संस्था आहे, तर बडे साहेब एक गोष्ट मी प्रामाणिकपणे करतोय की मी विद्यार्थी संघटनेत पुढे आलेला कार्यकर्ता आहे. तेव्हा आम्हाला जे मानधन महिन्याला मिळतं आम्ही 2-3 शाळांना दर महिन्याला काही ना काही मदत करायला ते मानधन त्या ठिकाणी मिळतं. आणि एक भावना आमची आहे की खेड तालुक्यातली कुठली शाळा की त्या शाळेला उद्याच्या काळामध्ये CSR मदत लागेल. आतापर्यंत 20-22 शाळांना आमच्या परिसरावर इंडस्ट्री आहे, तर त्यांना मदत करायचं काम मतांच्या राजकारणापेक्षा शैक्षणिक धोरण आहे, त्यांना मदत करायचं काम त्या ठिकाणी करतोय. आणि माझ्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना उद्याच्या काळामध्ये विनंती आहे आपल्या संघटनेला की या तालुक्यामध्ये अशी एखादी शाळा तुम्हाला वाटेल, या तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अशी एखादी गोष्ट तुम्हाला वाटेल की ही करण्याची आवश्यकता आहे, त्या गोष्टीसाठी आम्ही आमचं राजकारण पक्ष सगळे बाजूला असून भरभक्कमपणे तुम्हाला मदत करायचं काम त्या ठिकाणी करू, एखाद्या इंडस्ट्रीकडनं मदत करू, जे काय लागेल ते करण्याचं काम या तालुक्यातले सजग कार्यकर्ते, कारण आम्ही सगळे नव्या पिढीतले नव्या दाबातले कार्यकर्ते. आमच्या दृष्टीने राजकारणामध्ये पक्षपेक्षा माणूस आणि माणुसकी महत्वाची आहे.